नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम दिसला मनमाड स्टेशनवर। कडेकोट बंदोबस्तातून रेल्वेतून उतरला। कुख्यात गँगस्टर अबू सालेमचं कर्नाटक एक्सप्रेसने मनमाडला आगमन झालंय। अबू सालेमला पोलिसांनी दिल्ली कोर्टात हजर केलं होतं, मात्र कोर्टाने पुढच्या सुनावणीची तारीख 10 सप्टेंबर दिली। त्यामुळे अबू सालेमला दिल्लीहून नाशिकला सेंट्रल जेलमध्ये नेणार आहे। यासाठी कर्नाटक एक्सप्रेसने अबू सालेम दिल्लीहून मनमाडला आला। मनमाडहून पोलीस अबू सालेमला वाहनाने नाशिकला घेऊन जाणार आहेत। अबू सालेम येत असल्यामुळे मनमाड रेल्वे स्टेशनवर पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। 2 दिवसांपूर्वी दिल्ली कोर्टातल्या सुनावणीसाठी अबू सालेमला नाशिक जेलमधून मोठ्या सुरक्षा व्यवस्थेत नेण्यात आलं होतं, पण दिल्ली कोर्ट रजेवर असल्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली। 2002 साली अदानींकडे खंडणी मागितल्याप्रकरणी अबू सालेमवर दिल्लीत गुन्हा दाखल आहे। या प्रकरणाच्या सुनावणीसाठी सालेमला दिल्लीत नेण्यात आलं होतं। अबू सालेम हा 1993 मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी आहे। अबू सालेमचं पोर्तुगालमधून भारतात प्रत्यार्पण करण्यात आलं होतं। 19 वर्षापूर्वी प्रत्यार्पण करून भारतात आल्यापासून अबू सालेम जेलमध्ये आहे। या प्रत्यार्पणावेळी भारत सरकारने अबू सालेमच्या सुरक्षेची गॅरंटी दिली होती, त्यामुळे अबू सालेमला जेल बाहेर काढताना मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागतो।